आज आपण करणार आहे शेवग्याची मसालेदार भाजी। त्यासाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलं एका पातेल्यात। आता आपण त्या पातेल्यामध्ये ते शेवग्याची शेंगा आपण शिजायला टाकून देऊया। इथे ही शेवग्याची शेंग चांगली अशी सोलून घेतलेली आहे, त्याची साल काढलेली आहे। अशी साल काढायची आणि स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये आपण या शिजायला ठेवून देऊया। याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। या शेंगा लवकर शिजतात, 1-2-3 मिनिटांमध्ये या शेंगा शिजून तयार होतील। आता 2 मिनिट झालेले आहेत, या शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत। यांना जास्त शिजवायचं नाही, नाहीतर त्या अशा फुटतील शेंगा। आता आपण एका बाजूला करून घेऊया यांना। इथे आपण शेवग्याची रस्सा भाजी करणार आहे, त्यासाठी आपल्याला वाटण बनवायला लागेल। त्यासाठी आता आपण कांदा खोबरं भाजून घेऊया। आता पहिलं काय करायचं, खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो आता आपण या तव्यामध्ये भाजून घेऊया। थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा। थोडासा लालसर झाला की त्याला आपण काढून घेऊया। हे खोबरं चांगलं खरपूस भाजलेलं आहे, याला लाल रंग आलेला आहे। आता आपण ते काढून घेऊया। कांदा भाजून घेऊया। इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो आता आपण याला लालसर होईपर्यंत भाजूया। थोडंसं तेल टाकून हा कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा। थोडंसं टाकूया तेल आपण याच्यामध्ये, थोडंसं तेल टाकू आपण। इथे हा कांदा चांगला भाजत आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकूया आणि इथं मी डाळ्या घेतलेल्या आहेत, डाळ्या सुद्धा याच्यामध्ये टाकायच्या। या डाळ्यामुळे त्या भाजीला घट्टपणा येतो आणि चव सुद्धा चांगली लागते। मग थोडेसे डाळ्या टाकायचे, नाही टाकलं तरी चालतील, मग तुम्ही एकदा टाकून बघा। आता आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया आणि हे सुद्धा चांगलं असं परतून घेऊया। आता हा आपला मसाला चांगला भाजलेला आहे, कांदा डाळ्या। आता आपण हे सगळं वाटण मिक्सरला बारीक करून घेऊया आणि हे खोबरं सुद्धा याच्यामध्ये टाकायचं। इथे मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे छोटा, तो सुद्धा याच्यामध्ये टाकायचा। मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया। थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंच पाणी टाकायचं आणि हे मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं। अशा प्रकारे आपण याचं मिक्सरला बारीक वाटण बनवून घेतलं आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। आता आपण भाजी बनवायला घेऊया। इथं मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकत आहे, थोडंसं तेल टाकायचं। या तेलामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकूया। हे वाटण या तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। आता आपण या वाटणामध्ये थोडीशी हळद टाकूया। ही धना जिऱ्याची पावडर आहे, ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची। हा गरम मसाला आहे, हे चांगलं आपण असं परतून घेऊया याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकूया। हे कोल्हापुरी लाल तिखट आहे, तुम्ही तुमच्याकडे जो मसाला असेल तो याच्यामध्ये टाकायचा आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता हे मसाले खाली चिकटू नयेत म्हणून थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हे मसाले हे वाटण करपणार नाही। आता तेल सुटेपर्यंत चांगलं हे वाटण या तेलामध्ये आपण असं शिजवून घेऊया। आता या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे, हा मसाला चांगला भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये जे आपण शेवग्याची शेंगा शिजवून घेतल्या होत्या ते आता आपण याच्यामध्ये पाण्यासकट टाकूया। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता त्याच्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण शेंग शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, पण आता आपण थोडंसं अजून मीठ टाकूया याच्यामध्ये, थोडंसं मीठ टाकूया। आता आपण याला एक 5 ते 10 मिनिट चांगलं आपण शिजवून घेऊया। आता एक 7-8 मिनिटं झालेले आहेत, आपण बघूया। आता आपली ही भाजी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।